नेक्स्ट पॉईंट इज फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन टू लॉंग पॅरल वायर्स. दोन लॉंग पॅरल वायर्सचा मधला अट्रॅक्शन फोर्स जे हा इथं आपण कॅल्क्युलेट करायचा आहे. त्यासाठी कन्सिडर दिस डायग्राम अँड करस्पॉन्डिंग ॲनिमेशन ऑफ दिस हिअर. लेट अस ऑब्टेन द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन टू लॉंग पॅरल वायर्स सेपरेटेड बाय डिस्टन्स डी. आता ह्या दोन लॉंग पॅरल वायर्स आहेत. आणखीन ह्या दोन्ही वायरमध्ये डिस्टन्स जे आहे सेपरेशन स्मॉल डी आहे. लेट द करंट्स इन द टू वायर्स बी I1 अँड I2. फर्स्ट वायर जे आहे या फर्स्ट वायरमधून I1 इतका करंट फ्लो होतोय. सेकंड वायरमधून I2 इतका करंट फ्लो होतोय. द मॅग्नेटिक फील्ड ॲट द सेकंड वायर ड्यू टू द करंट I1 इन द फर्स्ट वन. तर पहिली वायर जी आहे ह्या पहिल्या वायरमधून करंट फ्लो झाल्यानंतर ह्या पहिल्या वायरच्या सराउंडिंगला मॅग्नेटिक फील्ड तयार होईल. आणि हे तयार झालेलं मॅग्नेटिक फील्ड ह्या सेकंड वायरच्या पोझिशनला किती असेल हे आपण फर्स्ट बघायचं आहे. तर ऑलरेडी आपण कोणतीही स्टेट कंडक्टिंग वायर असेल, स्टेट कंडक्टिंग वायरच्या सराउंडिंगला त्या वायरमधून जर करंट फ्लो झाला तर त्या सराउंडिंगला तयार झालेलं मॅग्नेटिक फील्ड त्याची व्हॅल्यू आपण ऑलरेडी इक्वेशन फाइंड आउट केलेलं आहे. ते बी इक्वल टू म्यू नॉट आय अपॉन 2π डिस्टन्स. तर इथं करंट I1 आहे त्यामुळे इथं आपण I1 घेतलेलं आहे. आणि डिस्टन्स जे आहे ह्या पहिल्या वायरपासून आपण ज्या ठिकाणी मॅग्नेटिक फील्ड काढतोय त्या ठिकाणचं डिस्टन्स जे आहे हे डी आहे. म्हणून B equal to mu naught I1 by 2π d. This is the magnetic field at the second wire due to first wire current flowing through first wire. पहिल्या वायरमधून करंट गेल्यानंतर ह्या सराउंडिंगला तयार झालेल्या मॅग्नेटिक फील्ड ह्याची किंमत व्हॅल्यू ह्या बी सेकंड वायरच्या ठिकाणी इतकी आहे. फोर्स ऑन द वायर सेकंड बिकॉज द करंट I2 अँड मॅग्नेटिक फील्ड B ड्यू टू करंट इन वायर फर्स्ट. आता ह्या सेकंड पहिली वायरच्या पहिल्या वायरचं जे मॅग्नेटिक फील्ड तयार झालं हे मॅग्नेटिक फील्ड ह्या सेकंड वायरला मिळालेलं आहे. पण आपल्याला माहिती आहे की कोणतीही करंट कॅरिंग कंडक्टिंग वायर जी आहे ही करंट कॅरिंग कंडक्टिंग वायर जर एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डमध्ये आपण ठेवली, एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डमध्ये प्लेस केली तर ती कंडक्टिंग वायर फोर्स एक्सपिरियन्स करते. एनी कंडक्टिंग वायर subjected to external magnetic field, that conducting wire experiences force, and force experienced by that wire given by equation. तर इक्वेशन जे F इज इक्वल टू IBL. ॲक्च्युली IBL साइन थिटा असतं पण इथं मॅग्नेटिक फील्ड जे 90 डिग्री असल्यामुळं साइन 91 येतं. ILB फक्त आहे IBL. पण इथं I जे करंट आहे ह्या वायरमधून ज्या वायर आपण ला फोर्स एक्सपिरियन्स होतो त्या वायरचा करंट घ्यायचा आहे I2. आणखीन त्या ठिकाणचं मॅग्नेटिक फील्ड ह्या सेकंड वायरमुळं फर्स्ट वायरमुळं ह्या ठिकाणचं मॅग्नेटिक फील्ड इतका आहे. हा I2 हा करंट आहे, हा ब्रॅकेट आहे, मॅग्नेटिक फील्ड आहे. इथं दाखवलं आहे बी म्यू नॉट I1 अपॉन 2π d इथं आहे. आणखीन लेंथ पण इथं आपण लेंथ जे आहे DL घेतलेलं आहे आणि ॲड केलं आहे इंटिग्रेशन करून. त्यामुळे संपूर्ण लेंथ जे आहे टोटल लेंथ इंटिग्रेशन ऑफ DL येते. तर आपण ही वायर DL इमॅजिन करून आपण ते कनेक्ट केलं आहे, जोडले. त्यामुळे टोटल लेंथ याला येते इंटिग्रेशन ऑफ DL म्हणजे. म्हणून इक्वेशन आहे करंट इंटू मॅग्नेटिक फील्ड इंटू लेंथ. हे फोर्स असतो. या सेकंड वायरने एक्सपिरियन्स केलेला फोर्स असा आहे. पण इथलं सेकंड वायरचं मॅग्नेटिक फील्ड जे आहे पहिल्या वायरमधून जे करंट फ्लो झाला आहे त्याच्यामुळे तयार झालं मॅग्नेटिक फील्ड या सेकंड वायरला मिळालेलं आहे. त्यामुळे ही सेकंड वायर एक्सपिरियन्स करते फोर्स. मग सेकंड वायरने एक्सपिरियन्स केलेला फोर्स हा F आलेला आहे. ह्या I2 इंटू ब्रॅकेट म्यू नॉट I1 अपॉन 2π d ब्रॅकेट कंप्लीट इंटू इंटिग्रेशन ऑफ DL असा येतो. फोर्स पर युनिट लेंथ ऑफ द वायर विल बी. आता ही संपूर्ण वायरवरचा फोर्स आहे. एका युनिट लेंथवरचा वायरचा फोर्स जे आहे हा F' आपण घेतला म्यू नॉट अपॉन 2π I1 I2 बाय d. तर इथं लेंथनं डिवाइड केलं. ह्या इक्वेशनला दोन्हीकडं लेंथनं डिवाइड केल्यानंतर इकडचं लेंथ कॅन्सल होईल आणि फोर्स डिवाइड बाय लेंथ हे फोर्स पर युनिट लेंथ येतं आणि ह्याला आपण F' मानलेलं आहे. इथं F होतं. ह्या इक्वेशनला दोन्ही साईडला लेंथनं डिवाइड केलं आहे. इकडची लेंथ आणि इकडची लेंथ कॅन्सल होईल आणि इकडं F/L येईल. F/L म्हणजेच फोर्स पर युनिट लेंथ आणि फोर्स पर युनिट लेंथ म्हणजे आपण त्याला F' म्हणलं. आणि हे फोर्स पर युनिट लेंथ म्हणजे एका युनिट लेंथ वायरनं किती फोर्स एक्सपिरियन्स केला तो F' इक्वल टू म्यू नॉट 2π इंटू I1 I2 डिवाइड बाय d. दिस इज द फोर्स एक्सपिरियन्स्ड बाय दिस सेकंड वायर ड्यू टू मॅग्नेटिक फील्ड ऑफ फर्स्ट वायर. पहिल्या वायरच्या मॅग्नेटिक फील्डमुळं सेकंड वायरनं एक्सपिरियन्स केला फोर्स. हे आपण इथं ॲनिमेशनच्या सहाय्यानं दाखवले पहा. याच्यामध्ये ह्या दोन कंडक्टिंग वायर्स आहेत. दोन कंडक्टिंग वायर्स एकमेकाला पॅरल आहेत आणि समजा दोन्हीमध्ये एकाच डायरेक्शनमध्ये करंट गेल्यानंतर हे दोन्ही वायर एकमेकाला अट्रॅक्ट करतात. एकाच डायरेक्शनमध्ये दोन्ही वायरमधून करंट फ्लो झाला सेम डायरेक्शनमध्ये तर दोन्ही वायर एकमेकाला अट्रॅक्ट करतात. दोन्हींच्यामध्ये तयार झालेलं मॅग्नेटिक फील्ड जे आहे ह्या मॅग्नेटिक फील्डमुळं ह्या दोन्ही वायर अट्रॅक्ट होतात. अपोजिट डायरेक्शनमध्ये जर करंट फ्लो झाला ही इकडे ह्या वायरमधून इकडे करंट चालला, ह्या वायरमधून इकडे करंट चालला आहे, त्यावेळी दोन्ही डायरेक्शनमध्ये जर करंट डायरेक्शन अपोजिट असतील तर ह्या दोन्ही वायर रिपेल होतात, एकमेकापासून दूर
मूव्ह होतात, कारण सेम मॅग्नेटिक पोलॅरिटी एका साईडला आहे, त्यामुळे हे रिपेल होतात. दोन्ही डायरेक्शन करंटची सेम असेल तर दोन्ही वायर हे अट्रॅक्ट होतात. तर हे अट्रॅक्ट आणि रिपेल आहे, हे दोन्ही एका साईडला डायरेक्शनला करंट झाल्यानंतर हे अट्रॅक्ट झालेलं आहे दोन्ही वायर्स. आणखीन ज्यावेळी ह्यामधून करंट अपोजिट डायरेक्शनमध्ये फ्लो होईल त्यावेळी हे दोन्ही एकमेकाला रिपेल करतील. इथं दाखवले बा दोन्ही अपोजिट डायरेक्शनमध्ये करंट फ्लो होत आहेत. या ठिकाणी ह्या दोन्ही वायर रिपेल होतात. पहिल्या वायरमधून करंट फ्लो झाल्यामुळं काय पहिल्या वायरचं सराउंडिंगचं मॅग्नेटिक फील्ड तयार होतं. हे एक मॅग्नेटिक फील्ड आहे. दुसऱ्या वायरमधून पण करंट फ्लो झालेला आहे, त्यामध्ये करंट फ्लो झाल्यामुळे दुसऱ्या वायरच्या सराउंडिंगला पण मॅग्नेटिक फील्ड तयार झालं आहे. पहिल्या वायरच्या सराउंडिंगचं मॅग्नेटिक फील्ड, दुसऱ्या वायरच्या सराउंडिंगचं मॅग्नेटिक फील्ड, दोन्ही जे हे मॅग्नेटिक फील्ड्स आहेत ह्या दोन्ही मॅग्नेटिक फील्डमध्ये इंट्रॅक्शन होऊन हे आयदर अट्रॅक्टिव्ह और रिपल्सिव्ह फोर्स इथं एक्सपिरियन्स होतो. त्यामध्ये अट्रॅक्शन आणि रिपल्शन हे त्यांच्या पोलॅरिटीवर डिपेंड आहे. यांची पोलॅरिटी एका साईडला एन तयार झालं तर हे रिपल्शन असतं, किंवा एस तयार झालं तर पण रिपल्शन असतं. एन जर पोलॅरिटी एका साईडला आलं तर इथं अट्रॅक्शन असतं. त्यामध्ये आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे की दोन्ही सेम डायरेक्शनमध्ये करंट फ्लो होत असेल तर अट्रॅक्शन असतं वायरमध्ये. अपोजिट डायरेक्शनमध्ये करंट फ्लो झाल्यानंतर हे रिपल्शन असतं. हे इथं दाखवलं आहे ॲनिमेशनच्या सहाय्यानं. If the currents I1 and I2 are parallel, the force will be attractive, otherwise repulsive. म्हणजे ऑलरेडी आपण पाहिलेलं आहे की दोन्ही पॅरल करंट जे आहेत एकाच डायरेक्शनमध्ये असतील करंट तर त्या दोन्ही वायरमध्ये अट्रॅक्टिव्ह फोर्स असतो. आणखीन अपोजिट डायरेक्शन असेल करंटची तर दोन्ही वायरमध्ये रिपल्सिव्ह फोर्स असतो. लेट अस कन्सिडर अ सेक्शन ऑफ लेंथ L of wire 2. The force on this section due to current in wire first is given by. आता सेकंड वायर जे आहे सेकंड वायरचा एल लेंथचा आपण पोर्शन कन्सिडर केला, त्याच्यावरती जे फोर्स ॲक्ट होतो तो फर्स्ट वायर जे आहे फर्स्ट वायरमधून करंट फ्लो झाल्यानंतर फर्स्ट वायरच्या सराउंडिंगला जे काही मॅग्नेटिक फील्ड तयार झाले हे मॅग्नेटिक फील्ड सेकंड वायरला त्याच्यावरती इन्सिडेंट होऊन त्या सेकंड वायरला फोर्स एक्सपिरियन्स होतो. तो एक्सपिरियन्स झाला फोर्स जे आहे एफ. सेकंड वायरमधून जाणार करंट, सेकंड वायरला असणारा मॅग्नेटिक फील्ड फर्स्ट वायरमुळं आणखीन लेंथ त्याची याच्यावर डिपेंड असतं. त्यामुळं सेकंड वायरला जे आहे पहिल्या वायरमुळे मिळणारा जे मॅग्नेटिक फील्ड आहे ते आपण μ0I1/2πd ऑलरेडी काढलेलं आहे, कॅल्क्युलेट केलं आहे. हे रिअरेंज केल्यानंतर इक्वेशन्स μ0I1I2L/2πd येतं आणि आपण हा F21 म्हणलं आपण तर फर्स्ट वायरमुळं सेकंड वायरवरती एक्सपिरियन्स झालेला फोर्स. पहिल्या वायरचं जे मॅग्नेटिक फील्ड आहे पहिल्या वायरच्या मॅग्नेटिक फील्डमुळं सेकंड वायरने एक्सपिरियन्स केलेला फोर्स म्हणून आपण F21 लिहिलं इथं. Similarly, the force on the section of the same length L of wire 1 will experience force due to the current in wire 2. जसं आपण पहिल्या वायरमधून करंट फ्लो झाल्यामुळे पहिल्या वायरच्या सराउंडिंगचं मॅग्नेटिक फील्ड सेकंड वायरला इम्प्लिमेंट होऊन सेकंड वायरने एक्सपिरियन्स केलेला फोर्स आहे तो इथं काढलेला आहे. तसं सिमिलरली आपण रिव्हर्स केसमध्ये सेकंड वायरमधून करंट फ्लो झाल्यामुळे सेकंड वायरच्या सराउंडिंगला मॅग्नेटिक फील्ड तयार झाला आणि ते सेकंड वायरचं मॅग्नेटिक फील्ड फर्स्ट वायरने एक्सपिरियन्स केलेला फोर्स आहे तो पण असा सेम येतो इक्वल टू. आणि त्या फोर्सला जे आपण this force we denote as F12 which is equal to opposite to F21. म्हणजे इथं सेकंड वायरमधून जे करंट फ्लो झाला आहे त्या करंट फ्लोमुळे जे तयार झालेलं मॅग्नेटिक फील्ड आहे ते मॅग्नेटिक फील्ड फर्स्ट वायरला इम्प्लिमेंट होऊन फर्स्ट वायरने एक्सपिरियन्स केलेला फोर्स आहे म्हणून इथं F12 लिहिलं आहे. आणि F21 जे आहे हे फर्स्ट वायरमधून करंट फ्लो म्हणून फर्स्ट वायरच्या सराउंडिंगला तयार झालेलं मॅग्नेटिक फील्ड हे सेकंड वायरला इम्प्लिमेंट होऊन त्याच्यावरती ॲक्ट झालेला फोर्स F21 आहे. पण हे दोन्ही फोर्स जे आहेत इक्वल आणि अपोजिट असतात त्यामुळं F21 इक्वल टू -F12. द फोर्स ऑफ अट्रॅक्शन पर युनिट लेंथ इज. आता हे संपूर्ण वायरचा फोर्स आहे पर युनिट लेंथसाठी आपण लेंथ इकडं आणलं तर असं होतं F/L. ह्या इक्वेशनमध्ये लेंथ इकडं Fला डिवाइड केलं तर F/L इकडं μ0I1I2/2πd. आता F/L जे आहे फोर्स डिवाइड बाय लेंथ म्हणजे फोर्स पर युनिट लेंथ म्हणजे एका युनिट लेंथ वायरवरती किती फोर्स ॲक्ट झाला ते आहे. द मॅग्निट्यूड ऑफ द रिपल्सिव्ह फोर्स पर युनिट लेंथ ऑफ द वायर इज ऑल्सो गिवन बाय सेम इक्वेशन. तर फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल किंवा फोर्स ऑफ रिपल्शन असेल दोन्हींची इक्वेशन सेमच येतात. अट्रॅक्शन फोर्स असेल तरी पण तेच इक्वेशन आहे, रिपल्शन फोर्स असेल तर पण तेच इक्वेशन आहे. फक्त करंटच्या डायरेक्शनवरती त्यांचा अट्रॅक्शनवर किंवा रिपल्सिव्ह फोर्स हे डिपेंड असतं. पॅरल करंट अट्रॅक्ट, अँटी पॅरल करंट्स रिपेल. आपण इथे जस्ट पहिला पाहिले बघा तेच आहे इथं. म्हणजे पॅरल करंट म्हणजे दोन्हींची डायरेक्शन समान असेल तर त्या दोन्ही वायर एकमेकाला अट्रॅक्ट करतात. अँटी पॅरल म्हणजे दोन्हींच्या मधला जाणारा करंट जे हा एकमेकाला अपोजिट डायरेक्शनमध्ये असेल तर त्या दोन्ही वायर एकमेकाला रिपेल करतात. पण अट्रॅक्टिव्ह फोर्स आणखीन रिपल्सिव्ह फोर्स आहे दोन्हींची इक्वेशन मात्र सेमच असतात इक्वेशन्स इथं.
Thank you for watching this video. Keep watching videos and don't forget to subscribe, like and share.